नवरात्रीचे 9 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे। मी स्वतः मागच्या वर्षी हा उपाय केलेला आहे। मी जेव्हा उपाय केला तेव्हा मी पांढरे जे स्वस्तिकचे फुलं असतात ना ते वापरले होते। तुम्हाला जे कोणते फुलं अवेलेबल होतील, नवरात्रीचे 9 दिवस तुम्हाला एकच फुल घ्यायचे आहेत। म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी स्वस्तिकचे घेतले तर 9 दिवस स्वस्तिकचेच घ्यायचे, किंवा पहिल्या दिवशी तुम्ही जे कोणते फुलं घ्याल ते 9 दिवस घ्यायचे आहेत, फुलं बदलायचे नाही। पहिल्या दिवशी पहिल्या माळेला 9 फुलं घ्यायचे, महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं, तुमची मनोकामना बोलायची आणि शिवलिंगावरती अर्पण करायचं। दुसऱ्या माळेला दुसऱ्या दिवशी 9 दोन्ही 18, 9चे डबल फुलं घ्यायचे, मंदिरामध्ये जायचं, इच्छा बोलायची, अर्पण करायचे। तिसऱ्या दिवशी 9 दोन्ही 8, 9 त्रिक 27, म्हणजे असं डबल डबल 9ने वाढवत जायचं 9 दिवसांपर्यंत 9चा पाडा, आणि रोज तेवढे फुलं जे आहेत ते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचे आहेत। एकच महादेवाचं मंदिर ठेवायचं, रोज वेगवेगळ्या महादेवाच्या मंदिरात जायचं नाही। आणि हा जो उपाय आहे ना तो घरी करायचा नाहीये, मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे।